माझ्यासारख्या स्त्री जातीची विटंबना तुम्ही करता आहात? मला सांगा, भरलेले स्वयंवर मंडपात माझा मनपसंतीचा स्वयंवर, माझ्या मनानं वर निवडण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य माझ्या पित्यानं मला दिलं असताना ते माझं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सुरुवात कोणी केली? मी केली की तू केली? तुम्ही केला. कशी काय? तुमच्या कृतीने तुम्ही स्पष्ट केलं ते. मग तू काय केलं ते सुद्धा मी सांगितलं. भरलेले स्वयंवर मंडपात तुम्ही माझा हस्त धरलात, माझं हरण करून स्वयंवर मंडपातून तुम्ही गेलात. याचं कारण काय? मी नाक मुरडलं म्हणून? हो. सुयोधन, हस्तिनापूरचे युवराज तुम्ही, मुळात नाक मुरडलं या गोष्टीवरून माझ्यासारख्या स्त्री तत्वाची जर विटंबना तुम्ही जर करत असाल तर हा तुमचा निव्वळ बालिशपणा आहे. पण तरी सुद्धा तुम्ही जर तुमच्या मतानं ठाम असाल तर मी सुद्धा माझ्या कृतीनं ठामच आहे. होय, मी भरलेल्या स्वयंवर मंडपात तुम्हाला पाहून नाक मुरडलं. पण मला सांगा, ते व्यक्ती स्वातंत्र्य माझं होतं. नाक मुरडणं या कृतीचा अर्थ काय होतो? नाक मुरडणं या कृतीचा अर्थच मुळे असा होतो, एखाद्या गोष्टीत आपली नापसंती असणं. माझ्या मनपसंतीच्या स्वयंवरात कुणाला पसंतीनं वरायचं आणि कुणाला वरू नये हा प्रश्न माझा होता. तुम्हाला वरण्याची इच्छा मला नाही, तुम्ही मला पसंत नाही, तिथं मी नाक मुरडून नापसंती दर्शवली. काय चुकलं माझं? मग मी हात तुझा पकडला, त्यात माझा बालिशपणा काय? अहो मला सांगा, निव्वळ मी नाक मुरडलं म्हणून हा तुम्ही प्रमाण ठरविता? मग तू नाक का मुरडला याचं स्पष्टीकरण संपल्यात तू दिलेलं आहेस. म्हटल्यानंतर हात मी का पकडला यात बालिशपणा काय तो स्पष्ट करून सांग. अहो एकच क्षुल्लक अशा कारणावरून तुम्ही हा वाद घातलात ना, म्हणून मी असं म्हणाले तुम्हाला. भानुमती, मी सहज नाक मुरडलं, केवळ इतरत्र कोणताही हेतू माझ्या मनी नव्हता. हे जर तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले असते तर मी माझा बालिशपणा मान्य केला असता. तुझ्या मुखातून शब्द काय बाहेर पडले? नाक मुरडणं याचा अर्थ एकच होतो की ती व्यक्ती मला पसंतीस न येणं किंवा त्या व्यक्तीबद्दल मी नकार दर्शविणं. मग नकार जर का दर्शवायचा होता तर नाक मुरडण्या व्यतिरिक्त किंवा ज्याला तू वरायचं होतं त्याला सुद्धा वरू शकली असतीस. काय मग ज्याला वरायचं होतं म्हणजे ज्याच्या कंठी वरमाला घालायची होती त्याच्या कंठी वरमाला घालू शकली असतीस. मग ज्या अर्थी हस्तिनापूरच्या युवराजाला तिथं निमंत्रण देऊन अपमानित केला, काय अधिकार बसतो अपमानित करण्याचा? अपमान करण्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं नाही. देशोदेशाच्या राजकारत्यांना स्वयंवराचं निमंत्रण देणं हे आमचं कर्तव्य होतं. ते कर्तव्य आम्ही तिथं केलं. पण कळत नकळत मी तिथं चुकलेही असेल. कळत नकळत मी नाक मुरडून तिथं चुकलेही असेल. नाही म्हणत नाही मी मागास स्पष्ट करून सांगितलंय. पण याचा अर्थ तुम्ही माझा हात धरून त्या स्वयंवर मंडपातून फरफटत ओढत आणून माझ्या बाबतीत तुम्ही दुराचार करत नाही आहात का? तुझ्या मतावर तू आधी ठाम उभी राहा. पूर्णपणे ठाम आहे हो मी. तुझं मत हे डळमळीत वाटू लागलं. कसं काय मला सांगा तुम्ही? तू एकदा सांगतेस माझ्या पसंतीस आला नाही म्हणून नाक मुरडलं. आता सांगतेस मी नाक मुरडलंही असेल. काय ते आधी ठाम ठरव मग आपण बोलू. मी काय बोलले हे तुमच्या ध्यानी आलं नाही. तू बोलते या सगळ्या प्रमादात तुम्ही संभ्रमित झाला आहात म्हणून माझ्या वक्तव्याचा थेट अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला. मी अजून किती संघर्षासाठी उभा राहिलो तर मी संभ्रमात होणार नव्हे. मग तुम्ही असं का म्हणाला? मी इथं जो पाय घट्ट रोवलेला आहे तो तेवढ्या ताकदीनं उभा आहे म्हणून रोवलेला आहे. मी त्यामुळे तू आधी तुझ्या मताशी ठाम राहा. तुझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडले त्या शब्दाशी शेवटपर्यंत ठाम राहा. नंतर आपण बोलू. मी जे बोलते ते विचार करून बोलते, बोलून विचार करत नाही मी कधी. माझ्या मताला तरी असं वाटतंय बोलून झाल्यानंतर विचारात नाही. मी असं म्हणायला याला कारण आहे. कारण मी जी कृती केली ती नापसंती दर्शविली. हा जर तुमच्या मतानं अचूक किंवा अयोग्य निर्णय असेल तर मी कळत नकळत चुकलेही असेल. म्हणजे माझी कृती तुमच्या मतानं चुकली असेल. पण याचा अर्थ तुम्ही असं कृत्य करावं हे अपेक्षित नव्हतं मला. तुमच्या मताला जर का स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी येऊन सहज नकळतपणे तुमच्या हातून जर का चुका घडू शकतात
मग त्या चुका निदर्शनास आणून दिल्या हे आमचं चुकलं की का? अहो भरलेल्या स्वयंवर मंडपात माझं हस्त धरून तुम्ही फरफडत ओढत घेऊन आला ही तुमची कळत नकळत चूक झाली. मग भरलेल्या स्वयंवर मंडपात नाक मुरडलं हे कळत नकळत झालं की का? नाही सुयोधन, मग? तुम्ही तुमच्या तत्वाची बाजू मांडता. मग तुम्ही तुमच्या तत्वाची बाजू मारता. मुळीच नाही. मी तुम्हाला शेवटपर्यंत एकच सांगेन, काय ते? जिथं मी तुम्हाला वरत नाही, जिथं तुम्ही मला पसंत नाही, तिथं हा अट्टास काय कामाचा नाही. मला फक्त एक सांगा, काय ते? माझं हस्त धरून तुम्ही इथं फरफडत ओढत घेऊन आला, आता याच्या पुढे तुम्ही काय करणार? याच्या पुढे एकच, जर ती स्वयंवर मंडपातून तुला इथवर घेऊन आलं, हा? आता त्याच्या पुढची जबाबदारी माझी. कसली? याच्या पुढे हस्तिनापुरात घेऊन जाईल, नपेक्षा इतरत्र कुठेही घेऊन जाईल. सौभाग्य अर्धांगिनी म्हणून तुला याच्या पुढे मी ठेवीन. मला गरज नाही. काय? तुमच्याशी लग्न करण्याची मला गरज नाही. या तत्वाची तू ठाम आहेस? मला जर लग्न करायचं असतं तर तेव्हाच तुमच्या कंठी माळ घातली असती. पण असंही धरून तुम्ही जर मला हे सांगत असाल तर मी एकच तुम्हाला सांगेन, ही तुम्ही कृती केला ती चुकीची कृती केला काय? आणि या कृतीचा पश्चाताप मी तुम्हाला घडवून हे देईन. भानुमती, पश्चातापाच्या गोष्टी या सुयोधनाला शिकवू नकोस. मुखातून शब्द माझ्या काय बाहेर पडले? चार ती स्वयंवराच्या ठिकाणाहून तुझे पुन्हा सांगतोय, हा? चार ती स्वयंवराच्या ठिकाणाहून तुझा हस्त पकडून मी इथवर घेऊन आलो. अर्थात तुझ्याची विवाहबद्ध होणं मला क्रमप्राप्त आणि कर्मप्राप्तच आहे. मग मी आणि या तत्वाची मी ठाम आहे. तुला लग्न करायचं नसेल तर तसं सांग. मी सुद्धा माझ्या तत्वाशी ठाम आहे. हा. कारण ज्यानं माझ्या स्वयंवर मंडपात येऊन हा सगळ्या स्वयंवर मंडपाचा विध्वंस केला, ज्यानं माझ्या जीवनाची अशी दुर्दशा केली, त्याला मी वरणार नाही. वरावर लागेलच. नपेक्षा याच्या पुढे तुझ्याकडे पर्याय काय दुसरा असेल तो ही तरी. जबरदस्ती झाली तुमची सरळ सरळ. वरावं लागेल म्हणजे काय? काय शब्द प्रयोग वापरतो? हो, वरावं लागेलच याचा अर्थ काय? याचा अर्थ- तुम्ही माझ्यावर सक्ती करता. सक्ती करतो याच्या मुळाशी मग कारण करतात ना? भानुमती, एका राज्याची तू युवराज्ञ नक्की. समजून न समजल्यासारखं करू नकोस. कसं काय? एखाद्या सर्वसामान्याच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले असते मान्य केलं असतं. कारण भरल्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणाहून तुझ्या हस्ताला धरून मी घेऊन आलो. याचा अर्थ उपस्थितातील एकही तुझ्याशी विवाहबद्ध होऊ शकत नाही. नाही कुणी माझ्याशी विवाह केला तरी चालेल. हा? मी मानी मनाची आहे. मी भानुमती आहे. मी माझं स्वातंत्र्य कुणालाही हेरावून घेऊ देणार नाही. ठीक. माझ्या स्त्री तत्वाची रांगोळी झाली तरी चालेल, पण तुमच्या ताटाखालचं मांजर मी होणार नाही. तुमची सक्ती माझ्यावर करून मी माझ्या मनाविरुद्ध तुमच्याशी विवाह करणार नाही. इतरत्र आणि कुणी मला वरलं नाही तरी चालेल. जन्म अविवाहित राहून मी माझं जीवन पूर्णत्वास नेईन. पण तुमच्या या पोकळ धमकीला जुमानून मी तुमच्याशी विवाह करणार नाही. लग्न करणार नाहीस या तत्वावर तू ठाम आहेस? पूर्णपणे. लग्न जर का करायचं नसेल, मी जी माझ्याकडून जी कृती घडली त्या कृतीला पूर्णत्वास नेण्यासाठी मी तयार आहे. मला तुम्ही जायला सांगता. तुझी जर तयारी नसेल तर तू जाऊ शकतो. ओ, मी निश्चितच माघारी जाणार आहे. पण मी मगाच म्हणाले मी भानुमती आहे. भानुमती सहजासहजी एखाद्याला मी सोडत नाही. तुम्ही जर माझ्या जीवनाची अशी दुर्दशा केली असेल तर माघारी जाईल ती केव्हा? तुमच्या जीवनाची विटंबना करेल तेव्हाच माघारी जाईल. एवढी हिंमत येते कुठून माझ्या येते जीवनात? कुठून? अहो, या स्त्री तत्वाचा हुंकार काय आहे ते तुमच्यासारख्या पुरुषाला कळणार मी नाही. एक लक्षात मी घे. सांगते ना करणे. तोपर्यंत भान ठेवू नये. तोपर्यंत ठीक. मी जर का बेभान झालो तर मी समोर कोण आहे याची मी गय करत नाही. मला सुद्धा त्याची गय नाही आणि मी सुद्धा त्या गोष्टीचा विचार करत नाही. माझं तत्व फक्त एकच आहे. तुम्ही जर माझ्या मनाविरुद्ध हे असं घडवत असाल आणि आता तुम्ही मला माघारी जायला सांगता, माघारी मी कशीच जाणार नाही. जिथं माझी सखी माझ्यासाठी प्राणपणे लढते तिथं मी हात हलवत आता माघारी जाणार नाही. ही भानुमती आणि या भानुमतीचे पराक्रम काय हे कदाचित तुम्हाला ज्ञात नसते. परिपूर्ण पराक्रम तुझे मला ज्ञात आहे. हो ना? आणि म्हणूनच भानुमती आतापर्यंत मी माझं भान ठेवून बोललो. कारण तुझ्या अंगी असलेलं शौर्य सामर्थ्य, तुझ्या अंगी असलेले पराक्रम हे मी पाहिलेले आहे. नव्हे तर मी कर्णापक आणि शतकर्णी वार्ता ऐकलेली आहे.
त्यामुळे तुझ्या मी पराक्रमांना केव्हाही दोष देणार नाही. आतापर्यंत तुम्ही माझे फक्त पराक्रम पाहत आलात. हा. आता प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या. हा. एखादी स्त्री जेवढी शांत शीतल निर्मळ दिसते ना, जर तिच्या स्त्री तत्वावर जर कोणी खाना खाण्याचा प्रयत्न केला तर बांगड्यांचं वजन पेलणार हे मनगट हाती शस्त्र